इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प 3 हिराघाट येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर रात्री 3 वाजण्याच्या सुमारास एक चित्तथरारक घटना घडली। रोहन शिंदे हे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना विठ्ठलवाडी स्टेशन जवळ एक कार चालक त्यांना कट मारून गेला। याचा जाब विचारण्यासाठी रोहनने त्या कार चालकाला हिराघाट येथील पेट्रोल पंपावर अडवले। त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला। वादविवादाच्या दरम्यान त्या कार चालकाने रोहनच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे रोहनची दुचाकी खाली पडली। त्यानंतर त्या चालकाने रोहनच्या अंगावर गाडी चढवून त्याला मारण्याचा देखील प्रयत्न केला। ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। रोहनने असाही आरोप केला आहे की त्या ड्रायव्हरने त्यांना रिव्हॉल्वर दाखवून धमकावले। या प्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। रोहन शिंदे, रोहन अनिल कुमार शिंदे। तर घटना आहे विठ्ठलवाडी स्टेशन पासून चालू झालेली। तर इकडनं मी जात होतो श्रीरामला पेट्रोल भरायला इंडियन पेट्रोल पंपवर। तर त्याच्यानंतर घटना अशी झाली की इकडनं तो आम्हाला कट मारून गेला। कट मारल्याच्या नंतर मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आम्ही त्याला अडवलं की बाबा तू गाडी एवढा फास्ट का चालवतोय। मग तो आम्हाला बोलला की बाबा गाडी मी हळूहळू चालवतोय कारण की मला दवाखान्यात जायचंय। आणि त्याच्यानंतर मग बोलला की मला लय अर्जंट मध्ये काम आहे, हे पण मला बोलला तो। मी बोललो सगळ्यांना घाई आहे पण तू व्यवस्थित जा बोललो। मग त्याच्यानंतर मग त्यांनी माझी ऍक्टिवा पाडली त्या 4 व्हीलर वाल्याने। मग त्याच्यानंतर त्याला परत समजवायला गेलो। समजवायच्या नंतर त्याला मी अडवायला गेलो की एवढी गाडी का फास्ट चालवतोय। तर तो मला म्हणजे डायरेक्ट उडवूनच गेला। उडवून गेल्यानंतर त्याने परत मला मारायचा प्रयत्न केला, मारून टाकायचा प्रयत्न केला होता त्यांनी। पवई पेट्रोल पंपच्या इथं त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। आणि त्याच्यानंतर जे पवई चौकात आहे चौक, तर तिथे त्यांनी रिव्हॉल्वर काढली होती आणि तो मला 2-3 शिव्या देत होता। मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पण गेलो गुन्हा दाखल करायला। मग ते बोलले की आमच्या हद्दीत येत नाही। मग नंतर ते बोलले की कोळशेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही गुन्हा दाखल करत तिथं जाऊ, आम्ही इकडनं रिपोर्ट तिथं कळवतो। मग ते बोलले की तुमचं काय आहे, तर अजून म्हणजे तो समोरचा अजून व्यक्ती आला नव्हता। आम्ही रात्रभर पोलीस स्टेशन मध्ये तिथेच होतो, दवाखान्यामध्ये पण जाऊन आलो आम्ही। असा विषय घडलेला आहे। जर ह्याच्यानंतर जर मला काय कमी जास्त झालं असतं तर कोणी माझी जबाबदारी घेतली असती। माझ्या सोबत माझा मित्र होता, आता तो पण घरी आहे, त्याला पण थोडंफार लागलेलं आहे।